म्युनिक शहराची सकाळ. आईच्या पायाची सूज काही कालपासून उतरेना आणि त्यात भर म्हणून की काय, काल मी इथे नवीन बूट घेतले होते आणि घट्ट झाले तरीच चालत राहिलो आणि तेव्हापासून मला सुद्धा पायात काहीतरी झालेलं जाणवतंय. पण ते सोडा, आज येथील एक गजब पाहायला चाललो आहोत. इथून 5 मिनिटावरच अमेरिकेचा पॉप सिंगर मायकल जॅक्सन याचं स्मारक आहे. आता मायकल जॅक्सनच्या स्मारकाला भेट देण्यासाठी आजकाल मायकल जॅक्सन जुना झाला, पण म्हणतात की त्याचं स्मारक एका दुसऱ्या स्मारकावर केलेलं अतिक्रमण आहे. म्हटलं काय म्हणता? आमच्याकडे भारतामध्ये पण अतिक्रमण आहे म्हणजे काय रविवारच्या कांद्या पोह्यांसारखे, पण एका स्मारकावर दुसऱ्या स्मारकाने अतिक्रमण केले हे बुवा कधी ऐकले नव्हते. तर ती काय भानगड आहे ती एकदाची बघून टाकली बाई वा. म्युनिकमध्ये इथे बायरिश्चर हॉफ म्हणून एक प्रसिद्ध हॉटेल आहे. खूप महाग आहे ते ते आता पुढच्या वळणावर लागेल. तर त्याच्या समोरच्या बागेत काही ऐतिहासिक पुतळे आहेत. जर्मनीचा राजा होता लुडविग म्हणून, त्याच्या आदेशावरून तिथे एका प्रसिद्ध संगीतकाराचा रॉबर्ट डेलासो याचा पुतळा 1.5 शतकापूर्वी अंदाजे उभारलेला आहे. तर त्याच्या पुतळ्यावर हे अतिक्रमण झालेलं आहे असं मला कोणी सांगितलं. आता अतिक्रमण झालं ते झालं, पण एवढ्या प्रगत देशाचे हे एवढे मोठे शहर, ते याची नगरपालिका सुद्धा त्याच्या विरुद्ध काही करत नाही. आता हा व्हिडिओ मी इथल्या नगरपालिकेविरुद्ध वगैरे केलेला नाही हा, ते करायला मी भारतात येणार आहे, तिथे मला भरपूर वाव आहे. तर हा जो पुतळा तुम्ही पाहत आहात ना पांढऱ्या रंगाचा, तर तो हा पुतळा नाही, हा असाच मध्ये आला हो माझ्या वाटेत. तो समोर दिसत आहे ना, तो मायकल जॅक्सन. दिसतंय ना तुम्हाला इथून मायकल जॅक्सनचे फोटो आहेत तिथे. आणि वर जो पुतळा आहे ना काळा, म्हणजे दोघेही तसे काळे होते म्हणा, तर तो काळा पुतळा आहे तो संगीतकार रॉबर्टो डेलासो. आजकालच्या तरुणांपैकी अनेकांना मायकल जॅक्सन कोण हे माहीत नसेल, मात्र ज्यांना थोडा थोडा माहीत आहे ना इथे येणाऱ्यांपैकी, त्यांच्यापैकी काही ते त्या वरच्या पुतळ्याला सुद्धा मायकल जॅक्सनचाच पुतळा समजतात. नाही, तसं इथे मायकल जॅक्सनचं स्मारक म्हणून तुम्ही फुलं वगैरे वाहायला येता, सगळं ठीक आहे, समजू शकतो आम्ही. सबंध जगामध्ये चाहते होते त्याचे, अगदी न्यूयॉर्कपासून नागपूरपर्यंत. पण त्याचं स्मारक नेमकं इथेच का? एवढं तातडीचं काय की दुसऱ्याच्या स्मारकावर अतिक्रमण करावं लागलं तुम्हाला? जर्मनीमध्ये मोठ्या मोठ्या बागा आहेत, लहान मुलांच्या पण बागा आहेत, तिथे सहज दिली असती तुम्हाला कोणी त्याचं स्मारक उभारायला. चांगला 16 फुटी पुतळा पण उभारला आला असता. मग या खोपच्यात येऊन गोंधळ करण्याचं कारण काय? तर याचं कारण हे की इथे मी तुम्हाला समोर आहे ते प्रसिद्ध हॉटेल बायरिश्चर हॉफ म्हणालो होतो ना मी, तिथे खूप महाग आहे म्हणून. इथे साधे श्रीमंत राहायला येत नाही, ज्यांच्याकडे पैसा वाहता आहे असेच येतात. आजकाल बियॉन्से, एल्टन जॉन, टॉम क्रूज, पूर्वी म्हटले तर इंग्लंडची राणी एलिझाबेथ, चार्ली चॅप्लिन, अहो तुमचा दलाई लामा, आणि भारतीयांपैकी ज्याची जाहीर नोंद आहे तो म्हणजे शाहरुख खान, हे सगळे म्युनिकला आले की या हॉटेलमध्ये राहतात. तसाच मायकल जॅक्सन सुद्धा त्याच्यासाठी इथे राखीव जागा होती. जुन्या व्हिडिओमध्ये पाहाल तर इथल्या बाल्कनीमधून तो खाली आम्ही आहोत या बागेत जमलेल्या चाहत्यांना हात करायचा. 2009 मध्ये त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे सगळे चाहते इथे येऊन रडले, आणि रडले ते रडले हो, पण आमच्या रॉबर्टचा बळी गेला त्याच्यामध्ये. तेव्हापासून नेहमी, म्हणजे आता 15 वर्षे उलटून गेली, रोज ताजी फुले इथे वाहली जातात. इथल्या काही नागरिकांनी तक्रारी केल्या महानगरपालिकेला, पण शेवटी महानगरपालिका सगळ्यांचीच असते. नियम म्हटला म्हणजे नियम पाळलाच पाहिजे, हे कमकुवतीचे लक्षण. या जागेचा त्रास होत नाही कोणाला. उलट महानगरपालिका येऊन दर काही दिवसांनी ही जागा स्वच्छ करून जाते आणि मायकल जॅक्सनचे चाहते येऊन पुन्हा त्यावर ताजी फुले वाहून जातात. इथे माझ्या पायावर आता कोण फुले वाहणार हा मोठा प्रश्न आहे. पाय खोटेवर ठेवणं एकदम अवघड होऊन गेलंय, जोराने कळ मारते. कळेवरून कळेची आठवण झाली. यातून मला पुढे काय झालं तर मी म्हणतो, माझे पण यूट्यूबमध्ये आता काही चाहते झाले आहेत, तर मी मेलो तर माझ्या चाहत्यांनी नेमका असाच माझा एक पुतळा इथे उभारावा, माझ्यासाठी पुतळा बसवावा लागेल, आणि समोर असा एक पितळेचा तांब्या माझ्या हाताखाली ठेवावा. फक्त सकाळी 10च्या आधी रोज कोणी पाणी बदलत जा रे बाबा. स्वर्गात म्हणतात खायला वगैरे भरपूर असतं, ज्या मारे किती अजीर्ण होत असेल तिथे. हा हाजमोला नाहीये, पायाला बहुतेक संसर्ग झाला आहे, त्यासाठी गोळी घेत आहे. मायकल जॅक्सनवरून आम्ही तातडीने टॅक्सी करून घरी परत आलो. डॉक्टरने सांगितलेले बोल आठवले, गोळी घेऊन झोपलास तर उठेपर्यंत पाय आणखीन धरेल. अहो इथे जर्मनीमध्ये कोण धरणार माझे पाय? म्हणून न धरलेले पाय सुद्धा मोकळे करण्यासाठी म्हटलं इथे खालीच फेरी मारून येतो. आम्ही राहत आहोत या विभागाला श्वाबिंग असे म्हणतात, म्युनिकचा प्रतिष्ठित विभाग. मुंबईला कसं कफ परेड, मलबार हिल किंवा पुण्याला विमाननगर, तसं
इथे अनेक ठिकाणी तुम्हाला दिसेल रस्त्यावर सायकलीला टाळी लावत नाहीत. शाळेच्या बाहेर सुद्धा सुट्टीच्या दिवशी सायकली अशाच ठेवून गेलेले दिसतात. आमच्याकडे इस्रायलला अशी 5 मिनिटे सायकल बाहेर राहिली तर नशीब. पण इथे घरे भाड्याने घ्यायची म्हटली तर 3 खोल्यांचा दर अंदाजे 2 ते 3 हजार युरोच्या दरम्यान आहे. आमचे इथे कोण ओळखीचे आहेत तर त्यांची घराची 2 हिश्श्यात विभागणी आहे. एक भाग त्यांचे पाहुणे वगैरे येतात त्यांच्यासाठी, तर आम्हाला तो अगदी स्वस्तात मिळून जातो. खरे म्हणजे ते पैसे घ्यायला मागत नव्हते, पण पैसे घेतले नाही तर मग आम्ही पुढच्या वेळी कोणत्या तोंडाने येणार. शेवटी त्यांनी समजून घेतले. जर्मन लोक या बाबतीत अगदी सडेतोड आपल्यासमोर अगदी मोकळ्या मनाने बोलतात. समोरच्याला काय वाटेल असा विचार करत बसलो तर लोकांमध्ये गैरसमजुती होतात. त्यामुळे जर्मन लोकांचा हा थेट स्वभाव अरब राष्ट्रातून आलेल्या किंवा भारतातून पण जिथे लोक फार भावनिक असतात त्यांना जर्मन लोक खडूस वाटतात. म्हणजे खरं आणि सरळ मत प्रामाणिकपणे समोर मांडायचं तर ते वाईट वाटतं आपल्याला, आणि आपण असं कसं बोलणार, त्याला काय वाटेल, अशा भ्रमात राहून गैरसमज करून घेतो आणि विशेष म्हणजे गैरसमज करून देतो आणि शेवटी समोरच्या माणसाच्या पाठीमागे त्याला दोष देतो. माझ्या पायातल्या दोषाला आता काय औषध काय माहिती. मी गोळ्या घेतल्या आहेत, त्याने 2 दिवसात बरं वाटतं हे खरं, मात्र 2 दिवसांनी आम्हाला जर्मनी सोडायची आहे आणि रेल्वे पकडून हंगेरीला जाऊन बुडापेस्टवरून घरचं विमान पकडायचं आहे. नेमकी आईच्या पायाला पण आत्ताच सूज झाली आहे. ती जर आणखीन वाढली तर मला इथे इस्पितळात नेऊन पाहिलं पाहिजे, काय रक्ताची गाठ वगैरे तर नाही ना, नाहीतर स्ट्रोक वगैरे यायचा. उतारवयात पाय दुखणं एक वेळ चालेल, मात्र सूज आली तर ती रक्ताची गाठ असण्याची शक्यता असू शकते. ज्या मारीत चांगली महिनाभर मस्तपैकी सहल चालली होती, या शेवटच्या 2 दिवसात मार खाल्ला तिने. मी पण कुठे ते स्वस्तात सेलमध्ये मिळतात म्हणून ते बूट घेऊन बसलो आणि कधी नव्हे ते मला सुद्धा हे दुखणं होऊन बसलं. त्या मायकल जॅक्सनने एकदम पनवती लावली मला.